आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पुणे ड्रग्ज रॅकेटचं पंजाब कनेक्शन असल्याची माहिती समोर आली। मास्टरमाइंड मूळचा पंजाबमधील असल्याची माहिती आहे। तो काही वर्ष कुटुंबियासह इंग्लंडमध्ये स्थायिक होता अशी ही माहिती समोर आली। 2016 मध्ये कुरकुंभमधील छाप्यात त्याला अटक देखील करण्यात आलेली होती। यावेळी 350 किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता। त्या ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाली। त्यामुळे पुण्यामध्ये जे ड्रग्ज रॅकेट सापडलं त्याचे आता वेगवेगळ्या प्रकारचे रोज अपडेट येत आहेत आणि आता पुणे ड्रग्ज रॅकेटचं पंजाब कनेक्शन ही समोर आलेलं आहे। कारण या पुणे ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड हा मूळचा पंजाबमधील असल्याची माहिती आहे। तो काही वर्ष कुटुंबियासह इंग्लंडमध्येही स्थायिक होता अशी ही माहिती आता यातून समोर आली आणि 2016 मध्ये कुरकुंभमधील छाप्यात त्याला अटक देखील करण्यात आली होती। त्यावेळी जी अटक झाली होती 2016 मध्ये त्यावेळी 350 किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता आणि त्याच ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाली अशी माहिती आता समोर येते। याबाबत चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, पुणे ड्रग्जच्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर येतात आणि आता जी मोठी अपडेट येत आहे त्याप्रमाणे पुणे ड्रग्ज रॅकेटचं आता पंजाब कनेक्शन समोर आलंय, काय सांगशील? नक्कीच हे पंजाब कनेक्शन वाया इंग्लंड असं आता हे समोर आलेलं आहे आणि पुण्यात जे काही 4 दिवसापूर्वी पुणे पोलिसांना ड्रग्ज सापडलेलं होतं ते आता आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी आहे हे समोर आलेलं आहे। मूळचा या ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड आहे तो पंजाब प्रांतातील असल्याचं समोर आलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तो कुटुंबियांसह इंग्लंडमध्ये स्थायिक होता अशी सुद्धा माहिती आता पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। 2016ला सुद्धा कुरकुंभ म्हणजे दौंड तालुक्यातलं जे कुरकुंभ आहे इथं जो छापा मारलेला होता त्यामध्ये सुद्धा त्याला पकडण्यात आलेलं होतं। त्यावेळी जवळपास 350 किलोचे अंमली पदार्थ आहेत ते नष्ट करण्यात आलेले होते आणि त्याच शिक्षा तो येरवडा कारागृहात भोगत होता आणि त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा तिथून येरवडा कारागृहामध्ये ड्रग्ज तस्करी आहे ती चालवल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि त्याच वेळी वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी त्याची ओळख झाली आणि हा सगळा ड्रग्जचा काळा बाजार आहे तो त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेला। आता पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा जो मास्टरमाइंड आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात, पण जी माहिती आपल्याला मिळालेली आहे तो भारताबाहेर सुद्धा गेलेला आहे आणि त्याला आता पोलीस शोधण्यासाठी पोलिसांची पथकं आहेत ती सुद्धा आता तैनात करण्यात आलेली आहेत। पण आता मूळचा पंजाबचा असलेला हा मास्टरमाइंड आहे तो इंग्लंडचा निघाल्यानंतर या संपूर्ण ड्रग्ज तस्करीचं कनेक्शन आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेलं आहे। गेल्या 4 दिवसांपासून पुणे पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज आहे ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलेलं आहे। पण याचा जो मूळ मास्टरमाइंड आहे त्याला आता शोधणं हे फार आव्हानात्मक पुणे पोलिसांसमोर असणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। नक्कीच अमोल, या बाबतीत तपासाअंती नेमकं पुढे काय काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतचे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।